बघा, दुपारनंतर निकालामध्ये खूपच मोठे बदल. आता सध्या स्थितीला सकाळपासून सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, ते म्हणजेच की न्यूजवरती सध्या स्थितीला कोणते उमेदवार पुढे आहेत, कोण सध्या स्थितीला विजयी झालेला आहे, कोण पराभूत झालेला आहे, याकडे सर्वांचं लक्ष आहे. पण बघा, दुपारून चित्रच बदललेलं आहे. दुपारून वेगळीच स्थिती आता बघायला मिळालेली असून आता नेमकी कोणाची लहर आहे, सध्या स्थितीला कोणता पक्ष सर्वात मोठा पक्ष मुंबईमध्ये ठरणार आहे आणि इतर भागामध्ये देखील, म्हणजे इतर जिल्ह्यातील देखील भागामध्ये काय सध्याची परिस्थिती आहे, मोठी अपडेट आलेली आहे. बघा, सकाळपासून वेगळं चित्र होतं, पण दुपारून आता एक वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. आता भाजप शिंदे सेनेचे नेमके किती उमेदवार विजयी बघायला मिळत आहेत, ठाकरे बंधूंचे सध्या स्थितीला किती उमेदवार विजयी बघायला मिळत आहेत आणि सध्या स्थितीला मोठ्या विजयाकडे कोणाची वाटचाल सुरू आहे, त्याबाबतचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत आणि सविस्तर अशी माहिती जाहीर झालेली आहे. बघा, जो खरा आणि महत्त्वाचा निकाल आहे तो लागणं आता सुरू झालेला आहे आणि तोच निकालाचा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी बघत आहात. आज नेमके आता कोणते उमेदवार विजयी झालेले आहेत, कोण पराभूत झालेला आहे, त्याबाबतची पण माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला लिस्ट वगैरे सर्व काय आता दाखवण्यात येईल. अशा प्रकारचा महत्त्वाचा व्हिडिओ आपण बघणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका. तर चला पाहूयात. बघा, सध्याची बिग ब्रेकिंग न्यूज आपल्याला बघायला मिळत आहे. सध्या स्थितीला मुंबईमध्ये भाजपचे रविराजा पिछाडीवर बघायला मिळत आहेत, तर ठाकरे गटाची मोठी आघाडी या ठिकाणी सध्या सुरू असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. सध्या बघू शकता, भाजपचे जे रविराजा आहेत ते पिछाडीवर सध्या दिसून येत आहेत. आता ही मोठी आणि महत्त्वाची माहिती आपल्याला बघायला मिळत आहे. सध्या दुपारून देखील आता मोठं चित्र वेगळंच बदलल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. सध्या स्थितीला जर विचार केला तर आता राज्यामध्ये सर्वच नागरिकांचं नाही तर देशामधील सर्व नागरिकांचं लक्ष हे मुंबईच्या निवडणुकाकडे आणि महाराष्ट्रातील निवडणुकांकडे लागलेलं होतं. सध्या स्थितीला आता जर विचार केला तर सगळ्या न्यूज चॅनलवरती, टीव्हीवरती, हिंदी चॅनल असो किंवा मराठी चॅनल असो, सगळीकडे या निकालाचं कव्हरेज सुरू आहे. सध्या स्थितीला बऱ्याच ठिकाणी दाखवण्यात येत आहे हा उमेदवार जिंकला, हा उमेदवार सध्या पराभूत झालाय. मात्र सर्व नागरिकांना नेमकी काय परिस्थिती कळत नव्हती. तर बघा, आता सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत देत आहोत. दुपारून चित्र वेगळंच बदललं आहे. आता ठाकरे सेनेचे देखील काही उमेदवार विजयाच्या वाटचालीकडे दिसून येत आहेत. बघा, सध्या स्थितीला निशिकांत शिंदे हे विजयी झालेले आहेत. बघा, सर्वात मोठी बातमी आलेली आहे. सध्या स्थितीला उद्धव ठाकरे गटाचे जे निशिकांत शिंदे आहेत यांचा मोठा विजय झाल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे आणि सध्या स्थितीला शिवसेना म्हणजेच की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे समाधान सरवणकर हे पराभूत झाल्याची बातमी आत्ताच आलेली आहे. 5 मिनिटांपूर्वीच आता ही बातमी आलेली असून मुंबई महानगरपालिका वॉर्ड क्रमांक 194 मधून ही आता बातमी समोर आलेली आहे. निशिकांत शिंदे हे विजयी झालेले असून हे ठाकरे सेनेचे नेते आहेत आणि हे विजयी झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तर इकडे समाधान सरवणकर हे पराभूत झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तर बघा, या ठिकाणी लातूरमध्ये देखील वेगळी स्थिती बघायला मिळत आहे. लातूरमध्ये काँग्रेस, वंचित तर परभणीत ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवरती आपल्याला दिसून येत आहेत. सध्या परिस्थिती बदलत चाललेली आहे. सध्या स्थितीला दुपारून आता वेगळाच निकाल आपल्याला रिझल्ट दिसून येत आहे. सध्या स्थितीला जर विचार केला तर आता मनसेचे 9च्या पुढे उमेदवार दिसून येत आहेत. त्यानंतर शिंदे सेना आता 20च्या पुढे गेलेले आहे. तसेच आता भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरत असल्याचं चित्र स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी बघू शकता, नांदेडमध्ये देखील वेगळी परिस्थिती असून नांदेडमध्ये एमआयची आता मोठी मुसंडी बघायला मिळत आहे. 13 जागी उमेदवार आघाडीवरती बघायला मिळत आहेत. सध्या स्थितीला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चित्र बदललेला असून छत्रपती संभाजीनगरची परिस्थिती दाखवतो. तर या ठिकाणी लक्ष देऊन बघा, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे 20 सध्या उमेदवार आपल्याला पुढे बघायला मिळत आहेत. शिवसेना 18, त्यानंतर राष्ट्रवादी 2, त्यानंतर MIM 13, तर शिवसेना उभाटा गट हा 10, त्यानंतर काँग्रेस 2 आणि इतर आपल्याला 2 बघायला मिळत आहेत. ही परिस्थिती छत्रपती संभाजीनगर मधून बघायला मिळत आहे. सध्या स्थितीला अजून रिझल्ट बाकी आहे, अजून देखील बरेच निकाल लागणं बाकी आहे. त्यामुळे लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा. मोठी घडामोड आपल्याला राज्याच्या राजकारणातून समोर आल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. या ठिकाणी आता फक्त तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला. बघू शकता, महत्त्वाची घडामोड ही राज्यातील राजकारणामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. सध्या स्थितीला जर विचार केला तर लातूरमध्ये काँग्रेस वंचितची आघाडी आहे आणि सध्या स्थितीला जर विचार केला तर वंचित आघाडी 33 जागांवर सध्या स्थितीला पुढे पाहायला मिळत आहे. सध्या जर विचार केला तर काँग्रेस आणि वंचित आघाडी 33 जागांवरती पुढे गेल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यानंतर सध्या स्थितीला जर विचार केला तर निशिकांत शिंदे हे विजयी झालेले आहेत. ठाकरे गटाचे आपल्याला पाहायला मिळतच आहेत. सध्या स्थितीला आता भाजप शिंदे 100च्या पुढे गेलेले असून सध्या स्थितीला सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता
पार्टी हा आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळत आहे। तसेच एकंदरीत जर विचार केला तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे 26, शिवसेना 9, शिवसेना उभाटा गट 2, मनसे 2, काँग्रेस राष्ट्रवादी 0-0 आणि इतर 0 अशा प्रकारची स्थिती आपल्याला ही कल्याण डोंबिवली भागामध्ये बघायला मिळत आहे। बघा आता पिंपरी चिंचवड याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं। याकडे अजित पवार हे सभे झाल्यानं म्हणजे सभा अशा प्रत्येक नेत्याच्या सुरू होत्या। देवेंद्र फडणवीस, अजित पवार असतील, महेश लांडगे असतील, म्हणजे या ठिकाणी मोठ्या निवडणुकांचं वातावरण खूप तापलेलं यावेळेस आपल्याला बघायला मिळालं। सध्या जर विचार केला तर आता या पिंपरी चिंचवड भागामध्ये राष्ट्रवादी 28 बघायला मिळत आहे। या ठिकाणी जर विचार केला तर 28, त्यानंतर शिवसेना 4 जागांवरती आपल्याला दिसून येत आहे। सध्या स्थितीला भाजप 65 म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये देखील भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरल्याचं चित्र आता स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे। अजून देखील काय बदल होतील कारण पूर्ण निकाल अजून जाहीर झालेला नाहीये। आता फक्त तुम्ही अपडेट घेत चला, चॅनलवरती आपला लक्ष ठेवा, आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सर्व सविस्तर अपडेट A to Z तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता एकंदरीत जर विचार केला तर आता संभाजीनगरमध्ये देखील चित्र बदलत चाललेलं आहे। पुणेमध्ये भाजप 55, राष्ट्रवादी 6, शिवसेना 0, शिवसेना मनसे 0-0 बघायला मिळत आहेत। त्यानंतर काँग्रेसचे 2 या ठिकाणी निवडून आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहेत, म्हणजे आघाडीवरती आहेत। लातूरमध्ये काँग्रेस वंचित तर परभणीमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार सध्या स्थितीला आघाडीवर असल्याची बातमी समोर आलेली आहे। बघा स्पष्टपणे दिसत आहे लातूरमध्ये काँग्रेस वंचित तर परभणीमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार हे आघाडीवरती आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहेत। पण आता सर्वांचं लक्ष आहे जी मुंबई 25 ते 30 वर्ष ठाकरेंकडे होती ती आता ठाकरेंकडेच राहणार का, की काय बदल होणार आहे, सत्ता परिवर्तन होणार आहे का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। बघू शकता सध्या स्थितीला मोठी माहिती समोर आलेली आहे। मुंबईत 145 मधून MIचे खैर निसा हुसैन विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबई प्रभाग 103 भाजपच्या हेमलता गाला विजयी झालेल्या आहेत। बघा आत्ताची महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। सध्या जर विचार केला तर मुंबई प्रभाग 103 मधूनही आत्ता समोर बातमी आलेली आहे। 5 मिनिटापूर्वीची बातमी असून भाजपच्या हेमलता गाला या विजयी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। बघा आता पुणे या ठिकाणी भाजपचे 55 सध्या स्थितीला आघाडीवरती आपल्याला सदस्य बघायला मिळत आहेत। राष्ट्रवादी 6, त्यानंतर काँग्रेसचे 2च आहेत। सध्या स्थितीला छत्रपती संभाजीनगर आता चित्र बदललं आहे। बघा आता भाजप 20 पर्यंत भाजपचा आकडा पोहोचला आहे, म्हणजे आघाडीचा आकडा आहे। त्यानंतर शिवसेना 18, राष्ट्रवादी 2, MIM 13, तर शिवसेना ठाकरे गट 10 आणि काँग्रेस 2 आणि इतर पक्षाचे आपल्याला 2 बघायला मिळत आहेत। उल्हासनगर मधून मोठी अपडेट, बघा उल्हासनगर या ठिकाणाहून मोठी अपडेट आलेली आहे। भाजप 14 वर आता पोहोचलेला आहे। आघाडीमध्ये शिवसेना 6 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। शिवसेना ठाकरे गट आपल्याला अजून देखील पुढे या ठिकाणी बघायला मिळत नाही। अजून एक पण सदस्य आघाडीवरती या ठिकाणी नेता उमेदवार बघायला मिळत नाही। तर भाजपचे 14 उमेदवार या ठिकाणी आघाडीवरती आहेत, तर शिवसेनेचे 6 उमेदवार उल्हासनगर या भागामध्ये आपल्याला आघाडीवरती दिसून येत आहेत। या ठिकाणी बघा मुंबई प्रभाग 83 मधून मोठी बातमी समोर आलेली आहे। तर चला आता एकदम सविस्तर असा काय निकाल आता लागत चाललेला आहे, चित्र कसं बदलत आहे का याबाबतचा आता सविस्तर आढावा घेणार आहोत। जिंकलेले उमेदवार कोणते आहेत त्यांची देखील लिस्ट या ठिकाणी आता आपण पाहण्याचं काम करूयात। बघा मुंबई प्रभाग 83 ठाकरेंच्या शिवसेनेच्या सोनाली साबळे विजयी झालेल्या आहेत। मुंबई प्रभाग 83 मधून ही बातमी आलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या सोनाली साबळे विजयी झाल्या आत्ताची बातमी आहे। बघा सध्या स्थितीला वसई विरार या ठिकाणाहून देखील बातमी समोर आलेली आहे। भाजप 47 तर शिवसेना शिंदे या ठिकाणी 0 वरतीच बघायला मिळत आहे। अजून या ठिकाणी एक पण त्यांचा उमेदवार पुढे नाही, पण भाजप या ठिकाणी मोठा पक्ष दिसून येत आहे। म्हणजे एकंदरीत जर विचार केला थोडंसं चित्र बदललेलं आहे। आता बघूया या ठिकाणी जर विचार केला तर 65च्या पुढे आपल्याला जाताना दिसत आहे। वसई विरारची परिस्थिती बदललेली आहे। शिवसेना ठाकरे गट या ठिकाणी 2 आपल्याला जागांवरती आघाडीवरती दिसत आहे, तर इतर एक जागा आपल्याला पाहायला मिळत आहे। तर बघा पिंपरी चिंचवड आता राष्ट्रवादी 28 उमेदवारांनी आघाडीवरती या ठिकाणी दिसून येत आहे। भाजप 65 तर शिवसेना 4 वरती पाहायला मिळत आहे, तर इतर एक आपल्याला दिसून येत आहे। सध्याची ही परिस्थिती आहे। लाईव्ह पोल आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहोत। लाईव्ह सध्या स्थितीला रिझल्ट निकाल जो सुरू आहे त्याबाबतचा महानिकाल सर्वे अपडेट ऑल न्यूज मराठी 2.0 वरती तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। सध्या स्थितीला बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये चित्र बदलल्याचं स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे। बघा एकदम वेगवान गतीने तुम्हाला ऑल न्यूज मराठी 2.0 या चॅनल वरती एकदम वेगवान गतीने निकालाचे चित्र स्पष्टीकरण सर्व काय आता व्यवस्थित पाहायला मिळत आहे। त्यासाठी आपल्या चॅनल वरती लक्ष देऊन बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या ठिकाणी बघा मुंबईमध्ये शिंदे गटाचे सरवणकर आता सध्या स्थितीला आपल्याला पुढे बघायला मिळत आहेत। सध्या स्थितीला दीप्ती वायकरांचा पराभव झालेला आहे। आता सध्या स्थितीला ही माहिती समोर आलेली आहे। मुंबईत शिंदे गटाचे सरवणकर दीप्ती वायकरांचा हा आता पराभव झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। बघा भिवंडी मधून देखील मोठी अपडेट आलेली आहे। भिवंडीमध्ये
भाजप आता सध्या स्थितीला 9 ठिकाणी आघाडीवरती आहे. शिवसेना 4, काँग्रेस 8. या ठिकाणी काँग्रेस देखील आपल्याला चांगलीच मुसंडी मारताना दिसत आहे. भिवंडीमधून ही परिस्थिती आहे. तर एवढंच इतर आपल्याला 4 बघायला मिळत आहेत. तसेच आता कल्याण डोंबिवली चित्र आता बदलला असून भाजप 26 पर्यंत गेला आहे. शिवसेना 9, त्यानंतर शिवसेना ठाकरे गट 2, मनसे 2, तर इतर 0 आपल्याला बघायला मिळत आहेत. तसेच आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील चित्र बदलत चाललेलं आहे. बघा, जालना महापालिकेत भाजपचे 9 विजयी झालेले आहेत. म्हणजे आता जालना महापालिकेतून मोठा विजय हा भाजपचा मानला जात आहे. या ठिकाणी आता 9 उमेदवार विजयी झाल्याची आत्ताच बातमी आलेली आहे. बघा, भाजप 65, राष्ट्रवादी 28, पुणे या ठिकाणी चित्र अजून बदललं आहे. बघा, आता भाजपचा आकडा, शिंदे सेनेचा आकडा 100 पार म्हणजेच की शतक पार आता झालेला आहे. शतक पार झाल्याची ही स्पष्ट चित्र आपल्याला दिसून येत आहे. जालना महापालिकेमध्ये भाजपचे आता 9 विजय झाल्याची बातमी समोर आलेली आहे. सध्या स्थितीला जर विचार केला तर आता एकंदरीत परिस्थिती बदलू देखील लागलेली आहे. बघा, आता चित्र बदललेलं आहे. ठाकरे सेनेचे देखील काही उमेदवार आता विजयी बरेच झाल्याचं देखील चित्र समोर येत आहे. तर भाजप शिंदे गटाचा देखील आकडा या ठिकाणी वाढतच चालल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा, 106च्या पुढे भाजप शिंदे गटाचा आकडा पुढे गेलेला आहे. म्हणजेच की आता सध्या स्थितीला चित्र हे खूपच बदलत जातानाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बघा, ठाकरे बंधू 64च्या जवळ आता या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार 40च्या पुढे आपल्याला जागांवर गेल्याचं पाहायला मिळत आहे. बघा, राज्यामध्ये भाजपची लहर 29 पैकी 26 मनपात आघाडीवरती बघायला मिळत आहेत. सध्या स्थितीला भाजपची लहर आपल्याला बघायला मिळत असून 29 पैकी 26 मनपात आघाडीवरती हे चित्र दिसून येत आहे. या ठिकाणी बघू शकता, नाशिक या ठिकाणी चित्र बदललं आहे. भाजप 12, शिवसेना 9, राष्ट्रवादी 2, तर शिवसेना ठाकरे 3, मनसे 2, काँग्रेस 4, राष्ट्रवादी 0 बघायला मिळत आहे आणि इतर उमेदवार 5 आपल्याला पुढे दिसून येत आहेत. सध्या स्थितीला भाजपचं चित्र या ठिकाणी बदलत असल्याचं देखील स्पष्टपणे दिसून येत आहे. खरी लढत सुरू आहे ती म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये जर विचार केला तर अजितदादांनी देखील मोठी ताकद लावली होती. त्यानंतर मोहोळ, तसेच महेश लांडगे, त्यानंतर फडणवीसांच्या देखील एका पाठोपाठ एक सभा झालेल्या होत्या. पण सध्या भाजप पुढे पाहायला मिळत आहे. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीच आहे. राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर अजित पवार यांचे त्या ठिकाणी दिसून येत आहे. त्यानंतर जर विचार केला तर अजून काही आपल्याला चित्र बदलतानाच दिसून येत आहे. आता नवीन ताजी अपडेट आलेली आहे. तर चला, काय बदल झालेला आहे नेमका, आता कितीने आकडे कोणाचे वाढलेले आहेत, सध्या स्थितीला कोणते उमेदवार जिंकलेले आहेत, कोणते उमेदवार पिछाडीवरती बघायला मिळत आहेत, आता सविस्तर यादी बघणार आहोत. आता लक्ष द्या. बघू शकता, सध्या स्थितीला भाजप शिंदे 106, ठाकरे बंधू 64, काँग्रेस 11 आणि इतर 7 आपल्याला बघायला मिळत आहेत. आता हा आकडा वाढत चाललेला आहे आणि बदलत पण चाललेला आहे. दुपारनंतर परिस्थिती खूप बदलत चालल्याचं देखील चित्र दिसून येत आहे. सोलापूरमधून ताजी अपडेट समोर आलेली आहे. बघा, सोलापूरमधून आत्ताच ताजी अपडेट समोर आलेली असून भाजप 52, राष्ट्रवादी 4, शिवसेना शिंदे 7, तर मौया माकप 7 आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठी अपडेट समोर आलेली आहे सोलापूरमधून. पुणे या ठिकाणी भाजपचे 55 आपल्याला उमेदवार पुढे बघायला मिळत आहेत. राष्ट्रवादी 6 आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच जर विचार केला तर राष्ट्रवादी पवार 0 पर्यंत तिथं आहे. त्यानंतर जर विचार केला तर काँग्रेसचे 2 आपल्याला दिसून येत आहेत. त्यानंतर नाशिकमध्ये भाजप 12, शिवसेना, राष्ट्रवादी आपल्याला 9-10 बघायला मिळत आहेत. म्हणजे शिवसेनेचे 9 आणि राष्ट्रवादीचे 2 अशा प्रकारची स्थिती आहे. शिवसेना ठाकरे 3, मनसे 2, काँग्रेस 4 आणि राष्ट्रवादी पवार गट 0 आपल्याला दिसून येत आहे आणि इतर उमेदवार 5 त्या ठिकाणी आघाडीवरती पाहायला मिळत आहेत. त्यानंतर बघू शकता, आता जनतेचा कौल कोणाकडे होता हे काल देखील आता बऱ्याच जणांकडून पोलमध्ये सांगण्यात येत होतं. मात्र नेमकं तसंच घडेल की वेगळं चित्र घडेल असं देखील सांगण्यात येत होतं. मात्र आजची परिस्थिती बघितली तर आज वेगळं चित्र हे बघायला मिळत आहे. खरं चित्र हे दुपारनंतर बदलत आलेलं आहे. त्यानंतर बघू शकता, आता सध्या स्थितीला जर विचार केला तर आकडा हा वेगळा बदलत चाललेला आहे. आता सध्या स्थितीला महानिकालाची एकदम कव्हरेज आणि एकदम ताजी अपडेट आपल्या चॅनलवरती आपण बघत आहोत. तुम्ही फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. आतापर्यंतच्या कलानुसार मुंबईत महायुतीला बहुमत मिळत आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. आतापर्यंतच्या कलानुसार मुंबईमध्ये महायुतीला अधिक बहुमत मिळत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. म्हणजेच की आता बहुमत आपल्याला वेगळ्या परिस्थितीत पाहायला मिळत आहे. पुढे आणखीन काय होणार, कारण अजून काय सर्व काही निकाल लागलेला नाही, त्यामुळे अजून फिक्स सांगता येत नाही. पण बघा, सध्या भाजप देखील मोठ्या प्रमाणात आघाडीवरती आहे. तर इकडे बघा, यामिनी जाधव शिवसेना शिंदे गटाच्या या उमेदवार आहेत, या विजयी झालेल्या आहेत. मुंबईमधून ही आत्ताची मोठी बातमी समोर आलेली आहे. बघा, आता भाजप शिंदे डायरेक्ट 130च्या पुढे आता सरकला असून बघा, ठाकरे बंधू 72 तर भाजप शिंदे 130च्या पुढे गेलेला आहे. म्हणजे शतक पार केल्यानंतर पुन्हा आणखीन 30 आपल्याला उमेदवार आघाडीवरती बघायला मिळत आहेत. ही एक मोठी आता घडामोड समोर आलेली आहे आणि ठाकरे बंधू
72 वरती आपल्याला दिसून येत आहे। तर चला आता भाजप शिंदे बघू शकता 130। मुंबईत ठाकरेंचे आमदार सुनील प्रभूंचा मुलगा अंकित प्रभू विजयी झालेला आहे। बघा आत्ताची ताजी बातमी आहे, मुंबईमध्ये ठाकरेंचे आमदार सुनील प्रभूंचा मुलगा जो आहे तो अंकित प्रभू विजयी झाल्याची स्पष्टपणे बातमी दिसून आलेली आहे। सध्या स्थितीला ही ताजी बातमी आहे। सध्या स्थितीला संभाजीनगरमध्ये आता भाजप 32 च्या पुढे, शिवसेना 24, राष्ट्रवादी 2, MIM 17, शिवसेना ठाकरे गट 10 आणि काँग्रेस 2 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर पुणे या ठिकाणी भाजप 87, राष्ट्रवादी 8, तर राष्ट्रवादी पवार 2, शिवसेना, त्यानंतर इतर पक्ष आपल्याला 0 बघायला मिळत आहेत। काँग्रेस 3 या ठिकाणी पुण्यामध्ये चित्र बदललंय। तर सांगलीमध्ये भाजप 28, शिवसेना 1, 8, राष्ट्रवादी 8, त्यानंतर राष्ट्रवादी पवार गट 1 आणि काँग्रेस 9 अशा प्रकारची स्थिती पाहायला मिळत आहे। आणखीन काय चित्र बदलणार का याबाबतची अपडेट लवकरच आपण या चॅनलवरती देणार आहोत। पुढील व्हिडिओ लवकरच येईल, तो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। तर आता अशाच अपडेट आपण आपल्या चॅनलवरती आणि एकदम खरी आणि सविस्तर माहिती देत असतो। सध्या जर कल बघायला गेलं तर भाजप हा मोठा पक्ष मुंबईमध्ये देखील ठरतानाच दिसून येत आहे। त्यानंतर पुणे आणि शिवसेना देखील आपल्याला भाजपच्या नंतर ही बघायला मिळत आहे। ठाकरेंची शिवसेना देखील चांगली पुढे आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळत आहे। भाजप झाल्यानंतर ठाकरेंची शिवसेना ही चांगली आघाडीवरती आहे। त्यानंतर शिंदे गट आपल्याला पाहायला मिळत आहेत। अशा स्वरूपाचं राजकारण सध्या मुंबईमध्ये आहे आणि अशा प्रकारची उमेदवारांची आघाडीचं चित्र आपल्याला मुंबईमध्ये स्पष्टपणे दिसत आहे। अजून काय महत्त्वाची घडामोड घडली तर लवकर अपडेट दिली जाईल, त्यासाठी सबस्क्राइब करा।